अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच सोलापूरमध्ये भेसळखोर व गुटखा माफिया विरुद्ध धडक कारवाई सुरू केली। अवघ्या 11 दिवसात 50 तपासण्या करत 9 गुन्हे दाखल केले आहेत। या धडक कारवाईमुळे विक्रेत्यांचे धावे दणाणले आहेत। मागील काही दिवसात एमआयडीसी परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली होती, मात्र पुन्हा एमआयडीसी मध्ये गुटखा व मावा विक्री डोकं वर काढू लागला आहे। एमआयडीसी परिसरातील सुनीलनगर चौकातील पानटपरीमध्ये निर्बंध असलेली सुगंधी तंबाखू, विमल, आरएमडी यासारख्या विविध कंपनीचे गुटखा व मावा मोठ्या प्रमाणात विकले जाते। अन्न व औषध प्रशासन शहरात विविध ठिकाणी कारवाया करत आहेत। कारवाईच्या भीतीने सोलापुरात अनेक पानटपऱ्या बंद झाल्या आहेत, मात्र एमआयडीसीतील काही मोजक्या पानटपऱ्या बिनधास्तपणे सुरू आहेत। नेमकं या पानटपरी धारकांना आशीर्वाद कोणाचे असा सवाल परिसरातील नागरिक करत आहेत। आता पाहूया अन्न व औषध प्रशासन या पानटपरी धारकावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।